बरं, आता जे काल परवा शिकवलं होतं की नाही, ते फक्त मी असंच मनाने शिकवलं होतं. थोडं आता नीट परत शिकवलं तुम्हाला. ठीक आहे. दरवाजा उघडा पाहिजे का बंद पाहिजे? चालतं उघडा? ठीक आहे. तर आता हे आठवतंय, एक डस्टर आहे, डस्टर जागेवर आहे. फोर्स बॅलेन्स असला की डस्टर जागेवर राहतं, नसला की नाही राहत. आठवतंय सगळ्यांना? बरोबर आहे. आता न्यूटनचे आपण 3 लॉ म्हणलो तर होतो तिथं, पण आपण सांगितले नव्हते की 3 लॉ कुठलेच. ठीक आहे. न्यूटनचे 3 नियम काय आहेत? पहिला नियम काय? इनर्शियाचा नियम. इनर्शिया म्हणजे काय, कुणाला आयडिया आहे का? नाहीये. ठीक आहे. तर आता जर का हे डस्टर आहे, हे डस्टर इथं ठेवलेलं आहे, तर या डस्टरची इच्छा काय आहे? इथंच राहायला पाहिजे. ठीक आहे. जर का तुम्ही एखादा बॉल घेतलाय, बॉल असा सोडून दिला, तर बॉल काय जसा आहे तसा जात राहतो की नाही त्याच स्पीडनी. तर कुठलीही गोष्ट मोशनमध्ये असेल किंवा थांबलेली असेल, तर ती जशी आहे तिला तसंच राहायची इच्छा असते. आपण झोपलेलो असताना कसं अजून झोप घ्यावीशी वाटते, बरोबर आहे की नाही? पण रात्री एकदम जेव्हा आपण, आपल्याला सगळे म्हणतात झोपा म्हणून, झोपा झोपा झोपा, झोपतो का आपण? नाही झोपतो, कारण आपल्याला तसंच राहायचं असतं. इनर्शिया हीच प्रॉपर्टी आहे. ठीक आहे. तर इनर्शिया म्हणजे काय? सांग संदीप, इनर्शिया म्हणजे काय? हा, एका जागेवर किंवा जसं आहे तसंच राहायची इच्छा, बदल नाही पाहिजे. कुठल्या पण वस्तूला बदल नको असतो, जसं आहे तसंच पाहिजे असतं. हा न्यूटनचा काय? पहिला लॉ आहे. ठीक आहे. लॉ ऑफ इनर्शिया. तर आता मला सांगा, जर का एक हे डस्टर आहे, ठीक आहे, हा डस्टर मी जमिनीवर ठेवला आणि हा टेबल आहे एवढा मोठा, हा पण जमिनीवर आहे, जास्त जोर कशाला लागणार हलवायला? डस्टरचा, टेबलला लागणार. का बरं? हेवी, वजन जास्त आहे. वजन जास्त म्हणजे काय आठवत आहे का? मास सांगितलं होतं, वजन म्हणजे मास असतं. टेबलचं मास जास्त आहे, जास्त किलोचं आहे टेबल. तर ज्या पण गोष्टीचं मास जास्त असतं त्याचा इनर्शिया बदलायसाठी आपल्याला जास्त फोर्स लागतो, बरोबर आहे? आता हाच टेबल जर का 100 किलोमीटरच्या स्पीडनी हे होत असेल, जात असेल, त्याला अडवायचं असेल, अवघड आहे की नाही? पण ते सेम जर का हा डस्टर 100 किलोमीटरच्या ह्यानी फेकला तर ते अडवणं सोपं आहे, बरोबर? तर इनर्शियाचं कसं असतं की जेवढं जास्त मास तेवढा जास्त त्याचा इनर्शिया. ठीक आहे, समजलं? हा झाला न्यूटनचा फर्स्ट लॉ. त्यानंतर आता सेकंड लॉ काय म्हणतो? हा, कुठं गेलं ते? तर आता तुम्हाला स्पीड माहिती आहे ना? स्पीड, स्पीड काय होता? स्केलर होता का वेक्टर होता? स्केलर होता. का होता? कारण स्पीड मोजायला आपल्याला दिशा लागत नाही. स्पीड काय असतो आपला? डिस्टन्सवर असतो, बरोबर? डिस्टन्स स्केलर आहे तर स्पीड पण काय? स्केलर आहे. पण स्पीडला जर का वेक्टर बनवलं आपण, म्हणजे आता हे 2 पॉईंट आहेत, या 2 पॉईंटचं जर का आपण, हा डिस्टन्स आहे, हे फक्त अंतर मोजलं तर हा डी काय झाला? स्केलर झाला, हा वेक्टर नाही झाला. पण तोच जर का आपण डी इथून या पॉईंटचा डिस्टन्स किती आहे हे जर का मोजलं तर हा वेक्टर झाला. तसंच इथून या पॉईंटचा डिस्टन्स काय? हा दुसरा वेक्टर झाला. ठीक आहे. दोन्ही वेक्टरचं मॅग्निट्यूड सेम आहे पण डायरेक्शन काय? अपोजिट आहे, बरोबर? तर या वेक्टरला आपण असं दाखवणार डी. आता हा डिस्टन्स जर का
टाईमने डिवाइड केला तर आपल्याकडे काय येतो, स्पीड येतो, बरोबर. पण हा जर का वेक्टर आपण टाईमने डिवाइड केला तर आपल्याकडे काय येतो, दुसरा वेक्टर म्हणजे वेलोसिटी. वेलोसिटी म्हणजे काहीच नाही, स्पीडच आहे, पण स्पीडला डायरेक्शन दिली. जर का आता एक समज पहाड आहे असं, ठीक आहे, पहाडावरून वरती एक माणूस आहे आणि तो माणूस स्कीइंग करतोय. स्की माहिती आहे, ते स्की करून खाली जातात, बरोबर आहे. तर हा माणूस इथून इथं जातोय, तर ह्याचा तुम्ही फक्त स्पीड मोजला तर तुम्हाला काय कळेल, तो किती लवकर जागा चेंज करतो, पण तो कुठं चाललाय हे नाही कळणार, ठीक आहे. जर का 4 किलोमीटर पर सेकंड असं फक्त सांगितलं तर तो 4 किलोमीटर पर सेकंडनी चाललाय, पण तो इकडं चाललाय का इकडं चाललाय का वर चाललाय का खाली चाललाय तुम्हाला काहीच नाही कळणार, ठीक आहे. पण जर 4 किलोमीटर पर सेकंड म्हणलं राईटला, हे जर का मी सांगितलं तुम्हाला, तर ही आपली वेलोसिटी होती. का? कारण आपण त्याला दिशा पण दिली. आपल्याला आता माहिती तो इथंच चाललाय, तो अजून कुठंच नाही चाललेला, ठीक आहे. तर स्पीड वेलोसिटी तुम्ही जनरली इकडे तिकडे करू शकता, दोन्हीचं काही एवढं हे नाही. तर आता आपण एक नवीन क्वांटिटी घेतो, ठीक आहे, मोमेंटम म्हणून. मोमेंटमला आपण काय पी देतो. का देतो पी मला नाही माहिती, लोकांनी पी दिला, सगळ्यांनी पी वापरला म्हणून आपण पी वापरतो, ठीक आहे. पीचा फॉर्म्युला काय असतो, मास इंटू वेलोसिटी, बरोबर आहे. मास इंटू स्पीड किंवा स्पीडही म्हणू शकतो, आत्तासाठी आपण स्पीड धरू, ठीक आहे. मास इंटू स्पीड. तर वेलोसिटी आपण का मोजतो, आपल्याला काय हे करायचं आहे की समज हेच एक्झाम्पल आहे की एक छोटी गाडी आहे आपली 2 व्हीलर आणि एक मोठी गाडी आहे, ट्रक आहे समज, ठीक आहे. दोन्ही सेम स्पीडने चालतात एका साईडला, ठीक आहे. तर आता अडवायला जास्त जोर कुणाला लागणार, जर का थांबवायचं असेल तर ट्रक अडवायला जास्त वेळ लागणार का ते अडवायला जोर, ट्रकला ना, बरोबर आहे की नाही. का लागणार, कारण ट्रकचा आणि ह्याचा स्पीड जरी सेम असला तरी ट्रकचं मास काय जास्त आहे, बरोबर. तर आपण इनर्शिया मोजला कशाने, मोमेंटम. ट्रकचा इनर्शिया जास्त आहे ना, बरोबर आहे. ट्रकला अडवायला जोर जास्त लागतोय, तर आपण इथं काय करतो, इनर्शिया आपण मोमेंटमनी मोजतोय, ठीक आहे. समजलं इथपर्यंत, हो का नाही, समजलं ना. तर जो आपला दुसरा लॉ आहे, मला एक मिनिट शब्द बघू दे एक्झॅक्ट, हां, रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज प्रोपोर्शनल टू अनबॅलन्स्ड फोर्स, ओके. हां, तर आता हा जो इनर्शिया आहे, आपण ह्याचा इनर्शिया मोजला ना, हा इनर्शिया चेंज व्हायला किती वेळ लागतो हे आपल्याला जर का मोजायचं असेल, ठीक आहे. जर का सेम फोर्स लावलाय एका मोठ्या गाडीला, ट्रकला समज, आणि एका छोट्या 2 व्हीलरला किंवा सायकलला, दोन्ही सेम स्पीडने चालले, ठीक आहे. आणि ह्याच्या अपोजिट फोर्स सेम लावलाय एफ, तर वेळ हे M1 धरू आपण, इथं मोठं आलं आणि M2 मास छोटं आलं, तर वेळ जास्त अडवायला कुणाला लागणार, फोर्स सेम आहे, आता दोन्हीवर जोर सेम लावतात, तर ह्याला थांबायला जास्त वेळ लागणार का ह्याला थांबायला जास्त वेळ लागणार, ट्रकला लागणार, बरोबर. तर आता ह्याचं कसं हे माहिती का, की आपला जो ट्रक आहे, ट्रकच्या रेट ऑफ चेंज, कधी पण रेट आपण जेव्हा मोजतो, रेट म्हणजे काय, एका सेकंदात किती बदलते प्रत्येक वेळेस, ठीक आहे. तर आपण स्पीड पण, स्पीड जो असतो आपला, स्पीड काय डायरेक्ट आपल्या डिस्टन्सच्या चेंजचा रेट,
डिस्टन्स जो आहे, माझा डिस्टन्स दर सेकंदाला किती बदलतोय. जर का मी 5 मीटर पर सेकंडची स्पीड आहे असं म्हणलं, तर त्याचा अर्थ काय होतो की दर सेकंदाला जी बॉडी आहे ती 5-5 मीटर पुढे जाते. बरोबर आहे. समजतंय का संदीप? दिसणार आहे का बरं? लाईट जास्त वाटते का? दुसरी लाईट आहे का? कर बंद. आता दिसतो. अरे मग सांगायचं की एवढा वेळ काय? मला वाटलं दिसतंय तुम्हाला. अयो असं आहे का? आणि दोन्ही चालू केलं तर काही दिसत नाही. दिसतंय का? चष्मा लागला तर पुढे येऊन बस की, इथे येऊन बस. बघा आता, तर ही एक गाडी समजू आपण, ठीक आहे. ह्या गाडीचं मास m आहे, ठीक आहे. आता ह्या गाडीला काहीतरी आपण फोर्स लावला, F म्हणू त्याला. त्या F फोर्सने काय केलं, या गाडीला समजा t टाइम मध्ये थांबवलं. कळलं? गाडी होती, गाडीचं वजन m1 होतं, त्याला आपण F फोर्स लावला आणि ती गाडी t सेकंदात थांबली, ठीक आहे. तर गाडीची स्पीड काय होती पहिले? s होती. शेवटी काय झाली? 0 झाली. त्याला आपण u म्हणू. की आता काय झालं, आपल्या स्पीड मधला बदल आहे हा s मायनस u. बरोबर आहे. हा बदल इंटू मास डिवाइड बाय टाइम म्हणजेच आपला फोर्स असतो, ठीक आहे. तर कुणी जर का आपल्याला फोर्स दिला, पहिली वेलोसिटी दिली, शेवटची वेलोसिटी दिली आणि मास दिलं, आणि आपल्याला विचारलं की किती वेळात थांबली, तर हा एकदम सोपा फॉर्म्युला आहे हा एवढा. या फॉर्म्युलाने तुम्ही इझिली काढू शकता किती वेळ लागला, ठीक आहे. बघितलं सगळ्यांनी फॉर्म्युला? इकडे असंच बसायचं असं कोणी सांगितलं? असं पण बसू शकता तुम्ही, कसंही बसू शकता. काय तिकडं लावा वगैरे, आता तिकडेच बरोबर होतं का? दोन्ही लाईटी बंद करा बरं एकदा. तुझं काय दिसतंय? मला दिसत नाही. अरे मग तुम्ही इकडे या की, एवढं काय होतंय? अरे इकडे ये ना बाबा, मग असं बसा. दिसलं? अयो मला दिसत नाही बाबा, काय अगं चष्म्याचं हे नाही ग, ती लाईट रिफ्लेक्टून येते डोळ्यात. दिसलं का? तुम्हाला दिसण्याशी मतलब आहे. बरोबर दिसतंय.
हा फॉर्म्युला बघितला आता. हा फॉर्म्युला बघितला, F इक्वल टू एम मास इंटू जो स्पीड मध्ये बदल झाला अपॉन टाइम. थोडं थोडं लक्ष दे. हा फॉर्म्युला बघितला. आता या फॉर्म्युला मध्ये ह्याच्याकडे लक्ष दे, एवढ्या टर्मकडे. स्पीड किती चेंज होतोय अपॉन टाइम, कुठं बघितल्यासारखं वाटतंय का? नाही वाटत ना आता. पुस्तकामध्ये. वाव, छान. गणित मध्ये पाहिलं होतं. पर इसको क्या बोलते हैं? ऐका ऐका, आपल्याकडे पहिले डिस्टन्स होता, बरोबर आहे. डिस्टन्स होता, डिस्टन्सला आपण टाइमने डिवाइड केलं, डिस्टन्स अपॉन टाइम. तर काय आलं आपल्याकडं? अगं तू इथनं तिथं गेली, 4 सेकंदात गेली, तर हा डिस्टन्स डिवाइड बाय टाइम काय आलं तुझं? स्पीड आला ना. आला की नाही? स्पीड आला. परत स्पीडला टाइमने डिवाइड केलं तर आपलं ऍक्सिलरेशन आलं होतं, आठवतंय? शिकवलं होतं. तर हे जे टर्म आहे हा काहीच नाही, ऍक्सिलरेशनच आहे. ठीक आहे. आणि मास इंटू ऍक्सिलरेशन इक्वल टू फोर्स आपण एकदम पहिले सांगितलं होतं बघ. हो, कसं खरं सांगितलं होतं, आठवतंय? काय बाबा, ऍक्सिलरेशन फोर्स सांगितलं होतं. तो हाच फॉर्म्युला आहे, F इक्वल टू एम इंटू ए. आणि हाच न्यूटनचा सेकंड लॉ आहे. काहीच समजलं नाही तुम्हाला सेकंड लॉ? का समजलं? नाहीच समजलं. लिहिलं? समजलं नाही? हो, ये इकडं, ये ना सुबिना, ये ना एकदा ये फक्त. काय काय समजलं सांग मला. ठीक आहे, अजून? तिथं पहिला लॉ होता फक्त. हे मला पण माहिती आहे, पण हे काय, जर का मला माहित नसलं असतं तर समजावलं कसं असतं मला? पीएम. पीएम काय, प्रधानमंत्री? पहिल्यापासून सांगतो. इनर्शिया तरी समजला? तो पण नाही समजला? व्हेरी गुड, थँक्यू.
हे बघ, इनर्शिया फक्त या ऑब्जेक्टला नाहीये की फक्त रेस्टला आहे तर तो इथंच राहणार. हा इनर्शिया आहे, बरोबर आहे. पण जर का कुठली गाडी चालली आहे, ठीक आहे, किंवा सायकल चालवते, सायकल चालवताय आणि पेडल करणं सोडून दिलं तुम्ही, तर सायकल जात राहते ना, अचानक तो थांबत नाही जागेवर. तो पण इनर्शिया. इनर्शिया म्हणजे काय, एकतर बॉडी मूव्ह करत असती किंवा नसती. मूव्ह करत असली तर तिचं मन काय असतं, अजून मूव्ह करत राहावं, अजून पुढे जात राहावं त्याच दिशेने. आणि जर का थांबलेली आहे तर तिचं मन काय असतं, इथंच थांबलेलं राहावं असं. हा पहिला लॉ आहे. लिहिला? ठीक आहे. आता दुसरा लॉ जो आहे ना, दिसतंय नाही दिसत आहे, परत म्हणतात नाही. हा याचा फॉर्म्युला आहे, ठीक आहे. हा फक्त फॉर्म्युला लिहून घ्या. कसा आला ते सांगतो परत एफ मोठा एफ इक्वल टू एम छोटा आला इंटू ब्रॅकेट काढ व्ही मायनस यू ब्रॅकेट बंद कर आणि ब्रॅकेटला डिवाइड कर सगळ्याला 3. ठीक आहे. यात एम काय आहे, मास वजन. व्ही काय आहे, वेलोसिटी कुठली, शेवटची. आणि यू म्हणजे पहिली वाली. पहिले काहीतरी होती, शेवटी काहीतरी झाली, त्याचा आपण चेंज मोजला, किती बदलली, आणि त्याला डिवाइड काय केलं, वेळेने, किती वेळात बदलली. तर हेच आपलं काय की ऍक्सिलरेशन आहे. दुसरं नाव ह्याच्यासाठी. फक्त आता नाव ह्याचं समजलं, कसा आला परत सांगतो मी. फोडू ना, असंच साईडला ठेवू याला फक्त असं. नाही परत म्हणतात दुसरा सांगता का पहिला सांगता, कळलं नाही म्हणून. हा ठीक आहे. संदीप कॅश घे, कॅश घेतलं तर कॅश दे बरं. तर आता हा आपण जेव्हा कॅच धरतो, कुठला पण हे प्लेअर आहे, क्रिकेटचा बघितला असेल, असं धरताना असं धरून काय असं एका जागी धरतो का तो, धरताना असं हात खाली होतो, बरोबर. तर तो समज त्यांनी काहीतरी एफ जोर लावला, फोर्स त्यांनी एफ लावला, ठीक आहे. तर हा फोर्स त्यांनी कशावर लावलाय, बॉलचं वजन आहे काहीतरी, जितका मोठा बॉल असेल तेवढं जास्त वजन लावावं लागेल, बरोबर. जितका एम मोठा असेल तितकाच एफ काय होईल, एफ पण मोठा होईल, ते आपल्याला माहिती आहे, ठीक आहे. आता इनिशियल वेलोसिटी, जे ज्या स्पीडने बॉल आला, जर का जास्त स्पीडने आला तर जोर काय लावावा लागेल, जास्त लावावा लागेल, बरोबर आहे. एकदम जोरात बॉल आला तर जास्त जोर लावावा लागेल ना अडवायला. हळू आला तर काय असंच लगेच पकडता येतं. तर आपला जो व्ही आहे ती जर का जास्त असेल तर एफ काय होतो, एफ पण वाढतो, बरोबर आहे. यू आता इनिशियल वेलोसिटी, जर का तुला बॉल फक्त घेऊन सोडायचा असेल असा, म्हणजे त्याची फायनल वेलोसिटी पण काहीतरी आहे ना, घेतला सोडला तू फक्त बॉल, तर त्याला थोडं जोर कमी लावावा लागेल. पण बॉल जर का अख्खा थांबवायचा, तुला शून्यावर आणायचा बॉल, तर त्याला जोर किती जास्त लावावा लागणार. तर यू जेवढा वाढतोय तेवढा आपला एफ कमी होतोय. हे समजलं का नाही समजलं, समजलं का नाही समजलं. नसेल समजलं तर सांग लगेच. नाही समजलं, ठीक आहे. दुसरं एक्झाम्पल, काय वाढलं की, काय वाढलं, इनिशियल वेलोसिटी ही यू, त्याचं काय
हा ते का होतं ते समजलं का? नाही समजलं. ठीक आहे. समज कुणीतरी तू सायकल चालवतेस, ठीक आहे. सायकल तू 10 किलोमीटर पर सेकंडच्या स्पीडने चालवतेस. आता उजमाला थांबवायचंय, तुला अख्खं थांबवायचंय, 0 पर्यंत आणायचंय, ठीक आहे. तर तिला काहीतरी जोर लागेल, त्याला आपण ए म्हणू, ठीक आहे. 10 पासून तिला 0 वर आणायचं तुला. दुसरा सिनेरिओ काय आहे, ती काय करते मध्ये येते, फक्त थोडं तुला ओळखीन परत सोडून देते. तर तुझे 10 आहे ते तुझं 5 होतं. या दोन सिनारिओ मध्ये ए मध्ये जास्त जोर लागला का बी मध्ये जास्त जोर लागला? बी मध्ये जास्त जोर लागला. ए मध्ये काय झालं, तिला अख्खं थांबावं लागलं ना तिला. बी मध्ये काय, तिने फक्त थोडं हे करून सोडून दिलं, बरोबर आहे. तर आपला जो इथे यू आहे, हा यू इकडे 5 आणि इकडे 10 आहे ना. इकडे जोर काय आपल्याला जास्त लागलाय, इकडे कमी लागलाय. परत सांगू, वर जास्त लागले, खाली कमी लागले. असं आहे का? बरं झालं, लक्ष तरी देते. वर जास्त लागला आणि खाली कमी लागलाय, पण आपलं हे इथं कमी आहे, हे इथं जास्त आहे ना. खाली हलका फोर्स लावायचा ना. 10 स्पीड मध्ये हसू नका. तुम्हाला अख्खच वेगळं एक्झाम्पल देतो. फोर्स बोलले का ना. समज फॅन आहे, फॅन चालू आहे. यू म्हणजे काय, आपली इनिशियल वेलोसिटी. इनिशियल वेलोसिटी फॅनची आपली काहीतरी असेल, काहीतरी फॅन हे होतं ना, फिरतं ना काहीतरी स्पीड. एका एक्झाम्पल मध्ये धरू आपण यू आपला 10 आहे परत, ठीक आहे. किंवा रेग्युलेटरचेच नंबर वापरायचे, 10 नको. 5च्या स्पीडवर फॅन फिरतोय. हा फॅन कितीला फिरतोय? 5 ला. त्याला आपण ए धरू, हा. आणि तुला हात टाकायचा आहे मध्ये आणि थांबवायचं. बी 0 आहे आपला, फायनल स्पीड 0 आहे ना. 5 पासून आपल्याला 0 वर आणायचं, त्याला आपण ए म्हणू. बी मध्ये काय आहे, तोच फॅन 2 ने फिरतोय, आणि तुम्हाला काय करायचं आहे, 0 वर आणायचं. या दोन्ही मध्ये जास्त जोर कुठे लागेल? 5 वर जास्त जोर लागेल. फोर्स आपला जास्त आहे, इथं फोर्स कमी आहे, बरोबर. आता यू कडे लक्ष द्या, यू जास्त कुठं होता? अरे मला वाटतं आपण एक्झाम्पल उलट धरतोय, कारण जेव्हा अडवायचं तर तेव्हा इथे निगेटिव्ह साईन येते. आपण एक्झाम्पल चुकीचे धरतो. बरोबर आहे, आपण एक्झाम्पल चुकीचे धरतो. धक्का द्यायचं एक्झाम्पल आहे का काय?
धक्का द्यायचा. हम्म? बरोबर आहे. गाडीला धक्का द्यायचा असेल, बरोबर एक्झाम्पल दिलं तू. एक गाडी 0 किलोमीटर पर ह्यानी चालली आहे, परारने चालली आहे. म्हणजे काय, जागेवर थांबली ती आणि तुम्हाला मारायचा धक्का झाला. थांबलेल्या गाडीवर धक्का मारणं अवघड असतं का सोपं असतं? अवघड असतं. पण तीच गाडी जर का पहिल्या गिअरमध्ये चालत असेल आणि तुम्हाला धक्का मारून त्याला 10ला पोहोचवायचंय, तर त्याला जोर किती लागणार? आता यू कडे लक्ष द्या. यू जास्त कुठे आहे? खाली आहे. अगं वर यू काय आहे? वर यू 0 आहे. खाली यू काय आहे? मग 0 मोठा असतो का 3 मोठा असतो? मग खाली मोठा आहे ना यू. ठीक आहे, काय नाही. आता यू इथं छोटा आहे पण फोर्स काय लागतात? यू इथं मोठा आहे पण फोर्स काय लागतं आपल्याला? 3 पासून 10ला न्यायला कमी फोर्स लागतोय ना. 0 पासून 10ला न्यायला पण यू खाली आहे इथं. हा, यू छोटा आहे इथं आणि इथं यू मोठा आहे. म्हणजे यू जर का जास्त असेल तर एफ काय लागतो आपल्याला? कमी लागतो. आणि एफ जर का वाढवायचा असेल आपल्याला तर यू काय लागतो? ठीक आहे. आता अशाच एक्झाम्पल मध्ये जर का काय झालं, समजायसाठी लिहिलेलं, ह्यासाठी लिहिलं. हा, आणि आता लास्ट हे बघा. ट्रक चाललाय 100च्या स्पीडने, ठीक आहे, आणि त्याला तुम्ही फक्त हळूहळू ब्रेक मारलाय, थोडाच ब्रेक मारला. थोडा ब्रेक मारला म्हणजे काय, फोर्स तुम्ही छोटा लावला. ठीक आहे. तुम्ही जेव्हा छोटा फोर्स लावताय तेव्हा वेळ किती लागतोय ट्रकला थांबायला? जास्ती लागतोय. पण तोच जर का फोर्स तुम्ही एकदम लावला, कचकीन ब्रेक दाबला, तर ट्रक काय लगेच थांबतो. म्हणजे वेळ काय लागते? कमी लागते. बरोबर आहे. तर टाइम वाढला तर फोर्स कमी होतो, टाइम वाढला, टाइम कमी झाला तर फोर्स वाढतोय. बरोबर आहे. लक्ष दे की थोडं आली ती काय करते ही पण काय व्हायचं मुन्नू. हे 4 फॅक्टर आपली इथं दिसत आहेत तुम्हाला, बरोबर आहे. तर ह्याच 4 फॅक्टरनी आपण हा फॉर्म्युला काढला की जर का मास इंटू स्पीड किती चेंज होतोय अपॉन टाइम, त्याचा अर्थ काय? फोर्स आहे. आणि हेच आपण सेकंड लॉ मध्ये सांगितलं, म्हणजे आपला थर्ड लॉ होता, थर्ड आणि शेवटचा. घोडागाडी आठवते ना, घोडा होता, गाडी होती. जर का घोड्याच्या ह्यानी बघितलं तर घोडा पुढे चाललाय पण घोड्याला माग कोणतरी ओढतंय. कोण ओढतंय? गाडी माग ओढती त्याला, बरोबर. एकली ओढती त्याला समोर. पण सेम जर का तुम्ही गाडीचं बघितलं तर गाडी पुढं कुणामुळे जाते? आणि किती जोराने जाते? जेवढा घोड्याने लावला तेवढाच. तर कधी पण फोर्स लावताना तुम्ही एकतर पुश करा किंवा काहीतरी ओढा, कुठलाही फोर्स लावला की 2 फोर्स क्रिएट होतात.
ठीक आहे. फोर्स कधी पण काय पेअर मध्ये येतो, एक आला की दुसरा येणारच, आणि ते दोन्ही फोर्स वेगळ्या वेगळ्या बॉडीवर येतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. कारण जर का सेम बॉडीवर आला असतं तर सेम बॉडीवर पुढचा फोर्स आणि मागचा फोर्स म्हणजे काही हेच जातं ना, जागेवरच. कधी पण आपण आता चालतोय, पायाने आपण जमिनीवर इकडं फोर्स लावतोय माग, बरोबर आहे, जमिनीला माग पुश करतो ना आपण, तर जमीन पण आपल्याला पुढे ढकलते. काय झालं एवढं हसायला? तुमच्या हाताने कापूस जेवणाचं. काय झालं? तुमच्या हाताने जेवणाचं ते कापूस इकडे लावून ते याच्यामध्ये. आता तिसरा लॉ काय आहे? ऍक्शन आणि रिॲक्शनचा. तिन्ही लॉ समजले? कुणाला नाही समजलं? तिसरा आणि दुसरा जास्त नाही. तिसरा आणि पहिला जास्त समजला, दुसरा नाही समजला. दुसरा थोडा समजला. अगं कारण दुसरा फॉर्म्युलाच आहे हा, दुसऱ्याचं एवढं काही हे नाही, तुम्ही तर सांगितलेलं नाही. थर्ड लॉचा अजून एक चांगलं एक्झाम्पल काय माहिती का? तुम्ही बोटीत बसलाय कधी? बोटीत बसलाय? जेव्हा बोट तुम्ही हे इथे, ठीक आहे, इथं बोट आहे तुमची अशी, पाणी आहे, ठीक आहे. जेव्हा तुम्ही बोटीतनं खाली उतरता, इकडे येत आहे, ठीक आहे, तेव्हा तुम्ही बोटीला पुश करून पुढे येता ना, तुम्ही बोटीवर काय इकडचा फोर्स लावता, आणि बोट पण तुमच्यावर काय इकडचा फोर्स लावतो, म्हणून तुम्ही लँडवर येतात पण बोट पण तिकडे ढकलली जाते. बरोबर आहे की नाही? ही एक म्हणजे तिसऱ्या लॉचं एक एक्झाम्पल आहे. घ्या लिहून जर वाटलं असेल तर. REACTION, ऍक्शन रिॲक्शन. रिॲक्शनचं स्पेलिंग येत नाही का? ठीक आहे. आता हाच फॉर्म्युला आहे की नाही, हा फॉर्म्युला तुम्हाला ह्याच्यामध्ये विचारतात, न्यूमेरिकल प्रश्न देतात ते. इथं ह्याच्यात टेक्स्टबुक मध्ये दिलाय बघ एक प्रश्न. एक फोर्स आहे, तर तो फोर्स, एक बॉडी आहे 5 किलोची, ठीक आहे, बॉडी किती 5 kgची आहे. त्या 5 kgच्या बॉडीवर 2 सेकंदासाठी तो फोर्स पडला, ठीक आहे, आणि त्याने काय केलं, ती बॉडी ऑलरेडी 3 मीटर पर सेकंडनी जात होती, तिने काय केलं, हिला चेंज करून 7 मीटर पर सेकंडला स्पीड केला हिचा, ठीक आहे, नाही दिसत आहे.
म्हणजे सांगतोय ते लिहून घे ना. तिथं जा ना पुढं मग. तसं नाही करत. आता दुसरं काय करायचं? तर आता आपल्याला हे करायचंय की हा फोर्स किती होता. ठीक आहे. क्वेश्चन समजलाय सगळ्यांना? काय क्वेश्चन जरा वाचून सांगा. बॉडीचं मास काय? पहिले किती जात होती ती? 3. आणि नंतर किती चालली? 7. आणि किती सेकंदासाठी फोर्स लावलाय? 25 नाही, 2 सेकंद लिहिलंय तरी 2s लिहिलंय. एस अजून कसं लिहू? 2 सेकंदासाठी. तर आता आपल्याला काय काढायचं आहे? फोर्स काढायचा. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे? माहिती आहे ना? ह्याच्यात व्हॅल्यू टाकता येतील. एफ काढायचं आहे आपल्याला. एम ची व्हॅल्यू दिली, व्ही दिलाय, यू दिलाय आणि टी दिलाय. काढता येईल? काढून बघा एकदा. फॉर्म्युला दिला इथं. फॉर्म्युला दिला तू. एम काय आपलं इथं? एम मास किती आहे? 5 किलो आहे. बरोबर. इथं 5 लिहायचं. व्ही काय आपला? व्ही म्हणजे फायनल, शेवटची. व्ही काय? 7 आहे. यू काय? 3. आणि टाइम किती लागला? 2 सेकंद. आता या सगळ्या व्हॅल्यू इथं लिही आणि सॉल्व्ह कर. बघ. बघा बघा. मनानेच करते काय? मनानेच करताय काय? आणखी मग काय होतंय त्याला? ही 3 पहिली इनिशियल व्हेलॉसिटी आहे. इनिशियल पहिले 3 ने जात होतं, नंतर 7 ने चालतं. हा? मामा 10. ठीक आहे. तुझं काय आलं? काढ की. काय नाही त्यातलं. 5 × 7 - 3 7 - 3 किती असतं? 5 × 4 किती असतं? 20 आणि 20 ला 2 ने डिवाइड केलं तर किती येतं? काय येत काय नाही मला सांग की. मॅथ्स येत नाही का? मॅथ्स मध्ये काय काय नाही कुठल्या ऑर्डर मध्ये सोडवायचं येत नाही का? पहिले ऍडिशन करायचंय का मल्टिप्लाय करायचंय का काय करायचं? अजून हिशोब तर करायला लागतो कुठं काय एवढं. पण तू जर का 5 गोष्टी घेतल्या 4 रुपयाच्या तर किती रुपये देशील?
आता एक प्रत्येक 4 रुपये प्रत्येक गोष्ट 4 रुपये आणि 5 गोष्टी घेतल्या हे किती घेशील किती घेशील प्रत्येक रुपये 5 रुपयाची 20 मल्टिप्लिकेशन तर येतच गुणाकार येतो ह्याच्यामध्ये तुला पहिले काय करायचं तुला जेवण आपली ना नाही आहे कुठे श्वेता बटरफ्लाय वाली आमच्या टीचर साडी घालून आली मम्मी आहे आणि तिच्या बाबूला कधी किती हे चला आता थोडा वेळ राहिलाय जायचं 6 वाजले थांबा उत्तर किती आली 10 सगळ्यांची 10 आली कुणाच वेगळं नाही माझा आले 4 आणि 10 नाही आता बघू ना मला तर करून दाखवतो नाही थांब की पहिले सांगतो सॉल्व करून दाखवतो आता आपला फॉर्म्युला काय आहे पहिला फॉर्म्युला कसा आहे तसा लिहायचा ठीक आहे F = मास * B - U / T ही स्टेप समजली जसं आहे तसं कॉपी करायचं ठीक आहे आता असं कधी पण आता ह्याच्यात आपल्याला समजत नाही ना की पहिले हे करायचंय का हे करायचंय का डिवाइड करू काय करू तर ह्याच्यासाठी कधी पण एक रूल असतो मॅथ्स आहे BODMAS बॉर्डर सॉरी बॉर्डर म्हणतोय ब्रॅकेट कधी पण पहिले जे ब्रॅकेट मध्ये ना ते सोडवायचं त्यानंतर डिव्हिजन वाले जे त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन त्यानंतर ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ठीक आहे बोर्ड मास एवढं लक्षात राहील का लक्षात ब्रॅकेट डिव्हिजन मल्टिप्लिकेशन ऍडिशन सबट्रॅक्शन ठीक आहे तर इथं पहिलं काय आहे ब्रॅकेट आहे का इथं आहे B - U मध्ये आपण आता इथं पहिले काय करू M च्या जागी लिहू 5 B काय आपला 7 आहे आणि 3 का नाहीये 3 आहे U का बरं किती छोटे नाही दादा म्हणजे छोटे म्हणून नाही रे B म्हणजे काय B म्हणजे शेवटची वेलोसिटी
शेवटची शेवटची कुठली आपली आणि पहिली कुठली आहे टाइम किती आहे 2 कॉंग्रॅच्युलेशन पहिली स्टेप तुम्ही केली आता पहिलं आपल्याकडे ब्रॅकेट बघायचे ब्रॅकेट आहेत का ब्रॅकेट मध्ये काय लिहिलंय 7 - 3 7 - 3 किती असतं तर आपलं काय आलं 5 × 4/2 ठीक आहे त्यानंतर काय लिहिलंय डिव्हिजन इथं 4 दिसतंय तुला 5 × 4 इथं 2 दिसतंय 2 1 जा 2 2 जा 5 × 2 किती असतं 10 उत्तर काय आलं 4 कुठनं आलं 4 कुठनं आलं 7 मधनं 3 कट केला तर 4 आहे ना 7 मधनं 3 कट केलं तर 4 आहे ठीक आहे पण त्याच्या पुढं हे 5 आणि 2 चं कुठं काय झालं अगं फॉर्म्युला काय आपला v - u आहे का एवढंच आहे का फक्त समजलं आता उद्या जर का मी दुसरा प्रॉब्लेम दिला तर सोडवता येईल तू काय हो म्हणते तू सॉल्व पण नाही केला ठीक आहे कारण तुमचा एक चॅप्टर कितवीतला 8वीतला एक चॅप्टर संपलाय हा 11वीचं शिकू मग मी पहिल्यापासून शिकवायचं आहे ना पहिल्यापासून हे शिकू दे की का अगं हेच परत 9वीत येतं हेच परत 10वीत येतं 11वीत पण हेच येतं थोडं थोडं फक्त वाढून येतं म्हणून बेसिक पासून शिकवतो एकदम हा ते नंतर देऊ आपण चला जा हा तू बनवून ठेवला का तू बनवून नाही ठेवला मला नको आता नको